मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आज आपण कोराईगड म्हणजेच कोरीगड या किल्ल्याला आपण भेट देण्यासाठी जातो आहे। तर त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि इथूनच हा रस्ता आपला किल्ल्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण गाडी पार्क करून ही किल्ल्याची पहिली पायरी आहे। या पायरी मार्गाने आपण किल्ल्याकडे आपण आता जातो आहे। तर ह्या ठिकाणी असे जागोजागी असे स्टॉल वगैरे आपल्याला मिळतात, पण आज रविवार नसल्यामुळे या ठिकाणी गर्दी नाही आहे। पण असो, तर आपण ह्या रस्त्याने आता किल्ल्याकडं जाण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे। तर आता कंप्लीट दुपारचे 3 वाजले आहेत आणि 3 वाजता आपण चढाईसाठी आता सुरुवात केलेली आहे। तर पाहूया आपल्याला किती वेळ लागतो वरती जाण्यासाठी आणि किती वेळामध्ये आपण हा पूर्ण किल्ला आपण पाहू शकतो। आणि भर दुपारच्या कडक उन्हामध्ये आम्ही हा ट्रेक करायला घेतला आहे। घरूनच येताना उशीर झाल्यामुळे हा ट्रेक आज आम्ही करतो आहे। आपण मित्रांनो गाडी पार्क करून आपण ह्या रस्त्याने इथपर्यंत आलो आहेत। इथं आल्यावर आपल्याला समोर एक उजवीकडे जाणारा हा एक रस्ता दिसतो आहे, पण हा रस्त्यानं न जाता या ठिकाणी आपला मित्र दिनेश ते आपल्याला आपले वाटसरूंना व्यवस्थित रस्ता दिसायला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी दगडांची उतरंड करतायत। पण ह्या रस्त्यानं असं आलो तर येतानाच आपल्याला या ठिकाणी असे उजवीकडे ही एक पायवाट जाते। तर ती पायवाट न धरता आपण ही पायवाट या ठिकाणी जे दगडे ठेवले ह्या दगडाच्या दिशेनं समोरून आपल्याला एक रस्ता आहे, तो रस्ता आपल्याला थेट किल्ल्यापर्यंत घेऊन जातो हा रस्ता। आणि आपण जर त्या रस्त्याने गेलो तर आपण किल्ल्याच्या एकदम कपारीपर्यंत पोचतो आणि तिथून पुढचा प्रवास हा एकदम खडतर आहे। तर जो आपण दगडाचा जो मार्क केला आहे त्या रस्त्यानंच आपण जायचं। इथून बघा पूर्ण ही मळलेली पायवाट आहे आणि समोर तो आपला कोरीगड। तर आपण 10 मिनटं ह्या अशा जंगलातून आपण चालून येत आहे, पण पूर्ण मळलेली पायवाट आहे त्याच्यामुळे आपण कुठेच रस्ता चुकू शकत नाही। फक्त एक जो तुम्हाला दगडाचा पॉईंट सांगितला तो पॉईंट जर आपण पकडला तर अगदी आपण थेट ह्या रस्त्यापर्यंत इथं येऊन पोचतो। आणि या ठिकाणी असे जागोजागी असे आपल्याला स्टॉल वगैरे आहेत, तिथं आपण नाश्ता वगैरे करू शकतो। पण सध्या ते स्टॉल बंद आहेत, विकेंड नसल्यामुळे आज ते लोक नाही आहेत। तर थेट आपण आता एकदम आपण किल्ल्याच्या एकदम बाजूने आपण जातो आहे हा किल्ला। या ठिकाणी आपल्याला 2 पायवाटा लागतात, एक पायवाट आपल्याला डावीकडे जाते आणि एक पायवाट उजवीकडे जाते। तर आपल्याला उजवीकडची पायवाट पकडून आपल्याला हे जे पाईप टाकलेत ह्या पाईपाच्या बाजूने आपल्याला जायचं आहे। पूर्ण किल्ल्यापर्यंत आपल्याला अशी झाडांची पूर्ण दाट सावली आपल्याला मिळते, त्याच्यामुळे जास्त थकवा जाणत नाही। पूर्ण दाट सावली आणि ह्या दाट गर्द सावलीतून आपली पायवाट पण छान प्रकारे मळलेली। चालून आल्यावर आपल्याला उजव्या बाजूलाच या ठिकाणी एक मंदिर लागतं, काळूबाईचं मंदिर आपल्याला त्या ठिकाणी लागतं। तर आपण प्रथम काळूबाईचं आपण दर्शन घेऊन पुढं आपल्याला जायचं आहे। तर हे आपल्याला काळूबाईचं इथं मंदिर लागलेलं आहे आणि समोरच आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला काही दगडी शिला आपल्याला ह्या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहेत। हे काळूबाईचं मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच आपल्याला ह्या ठिकाणी अजून एक शिल्प दिसतं, ते आपण पाहतोय। ते शिल्प आपण समोर एक शिल्प दिसतं
ते शिल्प कशाचे आहे ते आपल्याला माहिती नाही, पण आपण या ठिकाणी पाहू शकतो झाडाच्या एकदम बुंद्याजवळ असलेलं हे शिल्प. काळूबाईचं मंदिर आणि मंदिराच्या अगदी समोरच रस्त्यानं आपल्याला या ठिकाणी छान प्रकारे श्री गणपतीचं शिल्प आपल्याला दगडामध्ये साकारलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर आपण पाहतोय पूर्ण दगडामध्ये हे साकारलेलं शिल्प आहे आणि बहुतेक हा दगड वरून खाली आलेला असावा आणि त्यामध्ये हे शिल्प पूर्ण कार्विंग करून असं साकारलेलं दिसतंय. आणि बाजूलाच या ठिकाणी पाहतो हे पणोती मारुतीचं या ठिकाणी एक शिल्प आपल्याला एकाच दगडामध्ये असे साकारलेलं दिसतंय. आणि या शिल्पाच्या वरती जर पाहिलं आपण तर आपल्याला शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. तर शिल्पाच्या वरती आपण जर पाहिलं तर आपल्याला ही शिवपिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्ण अखंड एकच शिल्प आहे आणि एका शिल्पामध्ये असे 3 प्रकारचे आपल्याला कार्विंग केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या रस्त्यानं आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, असे पर्यटकांनी अशा या ठिकाणी काचेच्या अशा बॉटल अशा रस्त्यानं फेकलेल्या आहेत. मग जेव्हा इकडनं असे गडप्रेमी जातात तेव्हा त्यांना नक्कीच ह्या काचांपासून नक्कीच इजा होत असेल. तर असे आपण राक्षसी कृत्य आपण करू नये जेणेकरून आपल्या बांधवांना याचा त्रास होईल. तर आता आपल्याला समोर दिसतं ही कोराईगड किल्ला. तर आपल्याला इथं कोरीगड किल्ल्याच्या इथून पायरी मार्गाला सुरुवात होते आणि या ठिकाणी या कोरीगड किल्ल्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण या ठिकाणी वाचू शकतो की नेमकं या किल्ला कधी आणि कोणी बांधला, संपूर्ण माहिती ह्या किल्ल्याबद्दल आहे. आणि इथूनच सुरुवात होते खरी हे किल्ल्यांचा पायरी मार्ग. तर हा पायरी मार्ग इथून चालू झाला आणि इथूनच आपल्याला किल्ल्याची पहिली पायरी लागली आणि ह्याच पायरी मार्गाने आपण आता पुढं जायला निघालो आहेत. तर या ठिकाणी विविध असे निवेदन वगैरे लावलेले आपल्याला दिसतात, जेणेकरून किल्ले हे सुरक्षित आणि सुरक्षित राहायला पाहिजे यासाठी असे विविध प्रकारचे या ठिकाणी आपण फ्लेक्स पाहतोय. तर सुंदर अशा ह्या दगडी पायऱ्यांचा मार्ग आपल्याला या ठिकाणी केलेला दिसतोय आणि सुंदर आणि चांगल्या प्रकारच्या ह्या आताच्या पायऱ्या आहेत, पण सुंदर. थोडं आपण पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला प्रथमच या ठिकाणी खूप मोठी अशी गुहा लागते आणि गुहेच्या बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर हे गुहा नाही आहे, तर हे खूप गुहा टाईप पाण्याचा टाका असावं. या ठिकाणी असं चढायला पायरी मार्ग आहे. आतमध्ये काहीच नाही, पूर्ण रिकामी खोली आहे. आणि हे पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला उजव्या साईडला श्री गणपती बाप्पाचं या ठिकाणी सुंदर असं एक मंदिर लागतं. या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि मंदिराचा एकदम समोरच आपल्याला ह्या ठिकाणी एक भग्न अवस्थेमध्ये आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. तटबंदी इथं पाहतो आपण.
तटबंदी पण तो पूर्ण दरवाजा आहे तो. तिथं पाहतो मंदिराच्या एकदम समोरच या ठिकाणी किल्ल्याचा हा दरवाजा आहे. आपण पाहू शकतो. म्हणजे खरं म्हणजे किल्ल्याचा इकडचा हा मार्ग असायला पाहिजे आणि ह्या मार्गाने हा पुढं पायरीचा मार्ग आहे. तर हा समोर दिसतोय तो किल्ल्याचा एक भग्न अवस्थेमध्ये हा प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या समोरून आपण आता ह्या पायरी मार्गाने आपण आता मार्गस्थ झालेले आहेत. आणि इथून पायऱ्या थोड्या एकदम खडतर आहेत, पूर्ण अशा तुटलेल्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हे पावसा पाण्याने ह्या पूर्ण पायऱ्या वाहून गेलेल्या आहेत. तर इकडे थोडं आपण वरती आल्यावर इथं आपल्याला एक गुहा दिसते एकदम पायऱ्यांच्या बाजूलाच आणि आतमध्ये पूर्ण पाणी, खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. आपण थोडा ब्रेक घेतला आणि ब्रेक घेतल्यानंतर समोरच आपण या ठिकाणी पाहतोय खाली आपण ज्या प्रकारे टाकं पाहिलं त्याच प्रकारचं आपल्याला या ठिकाणी अजून एक गुहा टाईप आपल्याला टाकं इथं पाहायला मिळते. पूर्ण पाण्यानं भरलेलं टाकायचं आतमध्ये आपण पाहतोय तर पूर्ण पाणी पाहू शकतो. आतमध्ये पाणी आणि एकदम क्लीन पाणी, आपण ते पाणी पिऊ शकतो. तर आपण ते पाण्याचं टाकं पाहिलं. आता ह्या पायरी मार्गाने आपण आता परत सुरुवात केली आहे. तर या ठिकाणी आपल्याला अजून एक गुहा टाईप एक टाकं लागतंय. एक गुहा दिसते आपल्याला. पूर्ण गुहा आहे. तर आपण आता एकदम किल्ल्याच्या मुख्य बुरुजाजवळ आपण येऊन पोहोचलेले आहेत. समोरच आपण पाहतोय किल्ल्याचा मुख्य बुरुज आपल्याला इथून दिसतोय. आता मुख्य महादरवाजा आपल्याला समोरच दिसतोय आणि आपण एका तासात इथपर्यंत येऊन पोचलो. सुंदर आणि छान मडलेली पायवाट, जागोजागी असे रेलिंग वगैरे केलेले आहेत आणि पूर्ण किल्ल्यापर्यंत अशा पायऱ्या आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा आपल्याला लागला आहे. हा किल्ल्याचा पहिला दरवाजा समोर आपण पाहतो. या ठिकाणी नक्कीच देवड्यासाठी जागा असेल आणि हा समोर पूर्ण किल्लाचा मुख्य दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय.
जो आपण इथं दरवाजा पाहतोय, हा दरवाजा इतिहास काळातील जो मुख्य दरवाजा होता त्याचे पूर्ण प्रतिरूप म्हणून हा दरवाजा बनवलेला आहे. आणि ही अडसर म्हणजे हे बंद करण्यासाठी या ठिकाणी एक लाकूड टाकलं जायचं, त्यामुळे आतून हा दरवाजा पूर्ण बंद होतो. आणि हा आतला दरवाजा जेव्हा पूर्ण दरवाजा बंद केला जायचा किल्ल्याचा, तेव्हा हा दरवाजातून आतमध्ये येता यायचं. पण जेव्हा किल्ल्याच्या आतमध्ये गणेश दरवाजातून जेव्हा आतमध्ये येतो, तेव्हा आपल्याला उजव्या बाजूला अशा ह्या पारेकरांसाठी अशा देवड्या आपल्याला केलेले आपल्याला इथे दिसून येते. आणि हे बुरुजावर जाण्यासाठी अशा जागोजागी अशा पायऱ्या अशा केलेल्या आपल्याला दिसतात. ह्या किल्ल्याकडे जाण्याच्या पायऱ्या. आणि हे पहारेकरांना जेव्हा पहारा द्यायचा असतो, तेव्हा ह्या पायरी मार्गाने ते वरती चढून पूर्ण हा जो दरवाजा आहे याच्यावर ते पहारा देतात. हा तो दरवाजा आणि याच्यावर तो जो पहारा दिला जायचा, तो इथून तो असा पहारा दिला जातो. पूर्ण थेट वरती आपण जाऊ शकतो. आणि हा पूर्ण दरवाजाची तटबंदी. इथून आतमध्ये आलो आहे, तर आपण आता मुख्य किल्ल्यावर आता येऊन पोचलेलो आहेत. तर हा पूर्ण प्रदेश आपण आज पाहणार आहेत. तर किल्ल्यावर सध्या किल्ल्याचं नूतनीकरण करण्याचं काम चालू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी असं काही कोरीगड किल्ला अंबावणे तालुका मुळशी राज्य संरक्षित स्मारक म्हणून याची निवड केली गेलेली आहे. आणि या ठिकाणी असं किल्ल्यावर पूर्णपणे असं जीर्णोद्धार म्हणजे नूतनीकरणाचं काम चालू आहे. किल्ल्यावर आपण प्रवेश करतो तर समोरच आपल्याला महादेव शंकराचं आपल्याला सुंदर असं हे मंदिर दिसते. आणि त्या मंदिरासमोरच आपल्याला पाहायला मिळतात ह्या 4 तोफा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि समोरच नंदी महाराजाचं आपल्याला छान प्रकारे 2 असे नंदी महाराज आपल्याला मंदिराच्या समोर आपल्याला दिसत आहेत. तर अशा ह्या 4 तोफा आपल्याला मंदिराच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहतोय या तोफा, आणि तोफांच्या समोर सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते हे तोफगोळे. आपण इथं पाहू शकतो. हा तोफगोळा असा यामध्ये टाकला जायचा. तर हा एक तोफगोळा आहे. इथं आपल्याला एक छोटासा अजून एक तोफगोळा दिसतोय, तो असा तोफामध्ये टाकला जायचा. आणि अजून आपल्याला ह्या 4 तोफा त्यांच्यासमोर असे तोफगोळे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हा इथं अजून हा एक तोफगोळा आहे. आणि हा एक जो तोफगोळा आहे हा पूर्ण तुटलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. असे 4 तोफगोळे आपल्याला ह्या शंकराच्या मंदिराच्या समोरच आपल्याला पाहायला मिळतात. आणि समोरच आपण जर पाहिली तर सुंदर अशी ही शंकराची आपल्याला पिंड आपल्याला आतमध्ये पाहायला मिळते. तर आपण महादेव शंकराचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण त्या शंकराच्या मंदिराच्या मागच आपण एक तलाव पाहतोय. आणि तलावाच्या अगदी समोर त्या ठिकाणी सुद्धा अजून एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं.
ह्या तलावाचं पाणी पूर्ण ह्या मंदिराची आपलं किल्ल्याची जे वास्तू आहेत त्यांच्या डागडुगीसाठी याचं पाणी घेतलं जातं आहे. आणि आपण पाहतोय समोरच बघा असं डागडुगी करताना आपल्याला दिसत आहेत. पूर्ण या ठिकाणी या किल्ल्याची डागडुजी करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि हे समोर मंदिरच्या बाजूलाच आपल्याला विष्णू गणपतीचं हे समोर मंदिर दिसतंय. आणि मंदिराच्या समोरच आपल्याला अशा या ठिकाणी अशा वास्तू दिसत आहेत, समाध्या दिसत आहेत. आपण इथं पाहू शकतो त्याच्यावर असं कार्विंग केलेलं आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी ही कार्विंग केलेली आहे. आणि इकडेसुद्धा आपल्याला कोपऱ्यामध्ये एक समाधी आपल्याला पाहायला मिळते. आणि या समाध्याच्या अगदी समोरच वरती आपल्याला हे सुंदर असं हे मंदिर, विष्णू आणि गणपतीचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते. तर आपण समोर पाहतोय विष्णू आणि गणपती यांचं सुंदर असं हे मंदिर. आणि खालीच आपल्याला इथं महादेवाचं एक पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मंदिराचा अगदी समोरच आपण जो तलाव पाहिला तो तलाव, आणि त्या तलावाच्या बाजूलाच आपल्याला अगदी मंदिराच्या पाठीमागं आपल्याला सुंदर अशी मोठी गुहा आपल्याला त्या तलावामध्येच पाहायला मिळते. तर आपण पाहू शकतो हा तलाव, आणि तलावाचा एकदम समोरच आपण त्या ठिकाणी पाहतोय तर अशी एक गुहा आपल्याला तिथं दिसते. आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण आपण झूम करून आपण नेमकं ती काय आहे ते आपण पाहू शकतो. तलावाच्या अगदी मंदिराच्या मागच्या बाजूने आणि तलावाच्या अगदी उजव्या बाजून जर आपण गेलोत तर आपल्याला इकडं चोर दरवाजे आणि असे खूप काही ऐतिहासिक अवशेष आपल्याला इकडं पाहायला मिळतात. ते समोरच आपण पाहतोय त्या ठिकाणी किल्ल्याचं काही ज्या वास्तू आहेत, महत्त्वाचे वास्तू, त्यांचं डागडुजीचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी किल्ल्यांचे जे महत्त्वाच्या वास्तू आहेत आपण पाहतो इथं. ह्या वास्तूंना सध्या आर्कॉलॉजी डिपार्टमेंटतर्फे त्यांचं पूर्ण डागडुगीचं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसते. म्हणजे ह्या वास्तू आपल्याला अजून त्यांचं आयुष्य वाढेल त्याच्यासाठी खूप सुंदर असा हा भारत सरकारने घेतलेला हा उपक्रम आहे. आपण पाहतोय ही पूर्ण हे वास्तू आहे. आणि या ठिकाणी असे काही याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण याच्यामध्ये लाकूड टाकून तो खांब असा उभा केला जातो. तर असे संपूर्ण वास्तूंचं या ठिकाणी नूतनीकरणचं काम होताना आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा छोटा तोफगोडासारखा आपल्याला एक दिसतंय. ज्या महत्त्वाच्या वास्तू आपल्या किल्ल्यावर आहेत त्या वास्तूंचंच या ठिकाणी प्रतिकृती, म्हणजे त्या वास्तूंवर आपल्याला असे नवीन दगड तयार करून त्यांच्यावरच असे हे नवीन दगड असे ठेवले जातात. आणि आतमध्ये असा चुना भरलेला आपल्याला दिसतोय. आणि सेम टू सेम ज्या प्रकारे ती वास्तू आहे त्याच प्रकारे त्या वास्तूला आकार दिला जातो आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल आपल्याला या ठिकाणी केला जात नसताना दिसतो आहे. हे बघा खोबण्या असे आतमध्ये असलेले हे गोखले आणि अशा पूर्ण हे जे खांबासारखे खांबाच्या आकाराच्या सुद्धा वास्तू या ठिकाणी सोडलेल्या आहेत. म्हणजे आहे त्या प्रकारे या ठिकाणी त्या वास्तूचं नूतनीकरण होताना आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे.
समोर आपल्याला जी वास्तू दिसते ती कोराई देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरसुद्धा आपल्याला तिथं एक तोफ दिसते. पूर्ण हा किल्ल्याचा पूर्ण विस्तीर्ण परिसर आहे आणि आपण तो जाणार आहे तिकडं, तो चोर दरवाजा तिकडं आपण जाणार आहेत. समोर आपण पाहतोय ही सदर आपल्याला समोर दिसते आणि त्याच्यावरती आपल्याला पायरी मार्ग आहे वरती जाण्यासाठी. राजवाड्याचे औषध बघितल्यानंतर आपण काळाच्या दुसऱ्या टोकाला आलेलं आहे. ते म्हणतात पण मला वाटतं हे सदर असू शकते. म्हणजे दोन मजले. ही पूर्ण सदर आहे. तर ही आंबे व्हॅली आणि इथं आपल्याला समोर हेलिपॅड दिसतोय. तर इथून आपण आता समोर दिसतोय खाली तो चोर दरवाजा त्या ठिकाणी आपल्याला जायचं. आणि इथूनच आपण हा इकडं जाण्यासाठी एक चोर दरवाजा आहे. त्या चोर दरवाजाकडे जाण्याचा हा रस्ता आहे, पण रस्ता थोडा एकदम डेंजर आहे. आपण इथं पाहू शकतो हा रस्ता आहे. दिनेश भाऊ उतरत आहेत त्या रस्त्यानंच आपल्याला थोडं सांभाळून आपल्याला इथं उतरायचं आहे. तर या ठिकाणी थोडं सांभाळून आपण उतरायचं, अन्यथा इथं खाली एकदम खोल अशी मोठी दरी आहे समोरच. आणि ह्या किल्ल्यावर येण्यासाठी 3 गावातून रस्ता आहे. आंबेवणेकडून सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकतो, पण सर्वात सोपा रस्ता जो आपण येतोय तो रस्ता सर्वात सोपा आणि रहदारीचा रस्ता आहे. तर इथं आपण आल्यावर आपल्याला समोर या ठिकाणी जर आपण गेलो तर अशी आपल्याला समोर अशी ही वास्तू दिसते आणि इथूनच आपण समोर वरती गेलो तर आपल्याला चोर दरवाजा आपल्याला इथून लागतो. वरती हा बुरुज. आपण समजूनही येऊ शकत नाही असं आड बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. हा बघा, हा पूर्ण हा इथे निघतो चोर दरवाजा आहे. इथून आपण आंबेवालीच्या इकडे समोरच हा खाली बाहेर निघतो आणि हा आंबेवाली. इथून जाऊ शकतो. इकडे एक चोर दरवाजा पाहिला आणि आता इथून दिनेश भाऊ उतरतात. याच ठिकाणी आपल्याला दुसरा चोर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. असे 2 महत्त्वाचे दरवाजे आपल्याला इथं पाहायला मिळतात. हा एक चोर दरवाजा. तर ह्या दरवाज्यातून आपण आता खाली उतरणार आहेत. चोर दरवाज्यातून आपण आतमध्ये जाणार आहे. खूप मोठ्या पायऱ्या आहेत. जरा जपून
इथे बाहेर पूर्ण असं ही जागा आहे बाहेर निघण्यासाठी. इथे आपल्याला असं बसावं लागतं. बसून आपण बाहेर निघाल्यावर आपल्याला समोर अशी ही तटबंदी आपल्याला इथे दिसते. आणि हाच रस्ता इकडं तिथे आपला दुसरा चोर दरवाजा बुरुज बघायला मिळणार आहे. हा चोर दरवाजा. आणि इथून आपण परत आपल्याला हा दुसरा तो चोर दरवाजा आपल्याला इथं पाहायला मिळतो. तो एकदम या बुरुजला लागूनच आपल्याला इथं पाहायला मिळतो. हा एक चोर दरवाजा. इथून बघा आपल्याला पायऱ्या दिसत आहे वरती जायला, पण तो वरून बुजलेला आहे त्याच्यामुळे तो आपल्याला तिकडून खाली उतरता येत नाही. आणि इथून आपण जर पाहिलं मित्रांनो तर समोर आपल्याला ह्या किल्ल्याच्या खऱ्या पायऱ्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हे आपण पाहू शकतो. हा बघा पायरी मार्ग. हा पायरी मार्ग किल्ल्याचा खरा पायरी मार्ग हा आपण इथं पाहतोय. हा बघा इकडनं हा असा पायरी मार्ग आहे आणि इकडनं तो पायरी मार्ग थेट असा हा किल्ल्यावर आपल्याला घेऊन जातो. पण सध्या तो पायरी मार्ग आपल्याला माहिती नाही आहे. आणि पाहतोय तर खरं किल्ल्यामध्ये येण्याचा जो प्रवेशद्वार आहे तो प्रवेशद्वार आपण इथून पाहतोय. अशा बुरुजामध्ये अशा जंग्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरा प्रवेशद्वार किल्ल्याचा मार्ग जर पाहायचा असेल तर हा किल्ल्याचा खरा मार्ग. खाली बघा आपल्याला एक बुरुज दिसतोय इकडच्या बाजूला. आणि बघा दुरून आपण जर पाहिलं तर इथं पूर्ण पायरी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम दगड निघले गाडून दिले. तर हा किल्ल्याचा खरा राजमार्ग असायला पाहिजे, कारण की पूर्ण आपल्याला पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. आणि आपण जो चालतोय हे सुद्धा आपण किल्ल्याच्या राजमार्गाच्या पायरीवरून चालत आहेत, कारण की या ठिकाणी पायऱ्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा अशा प्रकारच्या पायऱ्या आपल्याला इथं दिसत आहेत. तर आपल्याला समोर या ठिकाणी एक तोफ दिसते. आणि तिचं तोंड तिकडं आपल्याला तैलबैला त्या किल्ल्याच्या दिशेला आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे तिचा मारा समोरच आपण समोरच्या दिशेला होऊ शकतो असं या तोफीचं तोंड आहे. आणि इथून समोर आपण पुढं आता जात आपण जो दिसतोय तो समोर आपल्याला तो चोर दरवाजा. तर आपण आता समोर जे आपल्याला एक मंदिर दिसते त्या मंदिरकडे आपण आता इथून जातोय. तर आपल्याला त्या ठिकाणी अजून एक चोर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. या रस्त्याने आपण तिकडे जाणार आहेत. तो दरवाजा आहे हा आंबवणे गावातून येणारा दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजामधूनच आपण किल्ल्यामध्ये एंट्री करू शकतो. जे आपण लांबून मी तुम्हाला सांगत होतो हा चोर दरवाजा आहे, पण हा चोर दरवाजा नसून एक प्रमुख दरवाजा आहे शकतो आपण. आणि हाच तो रस्ता आहे जो आंबवणे गावातून इथपर्यंत येतो, पण सध्या तो पूर्ण भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हाच तो दरवाजा. आणि ह्या दरवाजातूनच आपण आतमध्ये किल्ल्यात प्रवेश करतो.
आणि प्रवेश केल्यावरच आपल्याला समोरच ही अशी भक्कम अशी तटबंदी आपल्याला या ठिकाणी लागते आणि ह्या तटबंदीमध्येच आपल्याला एक शिवकालीन शौचकूप आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे शिवकालीन शौचकूप सध्या बंद आहे ते, पण हे जर पूर्ण जेव्हा ह्या किल्ल्याची पूर्ण डागडुगी होईल तेव्हा आपल्याला हे शिवकालीन शौचकूप आपल्याला चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पूर्ण तटबंदीचं काम झालेलं आहे. तर आता इथून आपण पुढे जाणार आहेत. तर हा जुना तटबंदीला लागून हा एक पायरी मार्ग आहे आणि या मार्गातून थेट आपण असं वरती येऊ शकतो. आता कोराई मातेचं मंदिर या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहे आणि समोरच आपण इथं पाहतोय मंदिरासमोरच आपल्याला खूप मोठी अशी दीपमाळ आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि समोर हे कोराई माता मंदिर. दरवाजाच्या वरती आपल्याला 2 हत्ती आणि कमळावरती बसलेली सरस्वती आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि इथून जेव्हा आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करतो, छान आणि सुंदर अशी कोराई मातेचा आपल्याला मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कोराई माते की जय. हे कोराई मातेच्या मंदिराच्या एकदम बाजूलाच आपल्याला अजून या ठिकाणी एक मोठी ऐतिहासिक तोफ आपल्याला इथं पाहायला मिळते. तर कोराई देवीचं समोरच आपण मंदिर पाहतोय आणि मंदिराच्या एकदम बाजूलाच आपण गडावरची सर्वात मोठी तोफ आपण इथं पाहतोय. पूर्ण तोफेचा मारा या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून आता या पूर्ण आपण ही जी तटबंदी धरूनच आपण जातोय. तर पूर्ण आपण ही तटबंदी धरून आपण इथपर्यंत आपण आलेलो आहेत आणि पूर्ण ही थेट आपल्याला त्या बुर्जापर्यंत आपल्याला ही तटबंदी घेऊन जाणार आहे. या जी तटबंदी धरून जो जातोय तर आता पुढं आपल्याला 2-3 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी एकूण असे 14 ते 15 शौचकूप आहेत. आणि या ठिकाणी एक महत्त्वाची वास्तू म्हणजे किल्ल्यावर असणारं जे सैन्यांसाठी जो अन्नधान्यासाठी जो साठा असतो तो धान्य कोठार ते आपण इथं पाहणार आहेत. आणि एक त्याच्याच बाजूला एक झुंजार बुरुज आहे. तो झुंजार बुरुजसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहेत. धान्य कोठार आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. 1, 2 आणि 3 धान्य कोठार आपण ह्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण एकदम आतमध्ये आपल्याला कोरलेलं दिसतंय. तर इथून आता आपण धान्य कोठार पाहतोय. तर हे असे एकूण या ठिकाणी काही धान्य कोठार आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि आतमध्ये पूर्ण वटवाघोळे आहेत. तर आपल्याला या ठिकाणी त्या धान्य कोठारमध्ये पूर्ण पाणी दिसतंय आणि समोरच आपल्याला भिंतीवर गणपतीची आपल्याला मूर्ती आणि असे काही कानोडे आपल्याला या ठिकाणी केलेले दिसत आहे. तर असंच आपण दुसरं धान्य कोठार यालाच लागून आहे ते आपण
पाहतोय या ठिकाणी सुद्धा काहीतरी एक टाका असायला पाहिजे. आणि परत याच ठिकाणी अजून मोठा असं हे धान्य कोठार आपण इथं पाहतोय. पण आतमध्ये पूर्ण वटवाघुळांचा वावर आहे आपण इथे पाहतोय. खूप मोठं हे धान्य कोठार आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि एक इथलं एक शेवटची वास्तू ते सुद्धा एक धान्य कोठार आहे. ते सुद्धा इकडं आपण पाहतोय. तटबंदीला लागूनच ते धान्य कोठार आहे हे पाहतोय आपण इकडं. आणि ह्या धान्य कोठारामध्ये जाण्यासाठी सुद्धा इथं असा मार्ग केलेला दिसतोय. या ठिकाणी असे मोठे मोठे असे कानोडे आहेत आणि समोर हे पूर्ण अंधार आहे. या ठिकाणी आपल्याला काय आहे ते दिसत नाही. पूर्ण आतमध्ये अंधार आहे आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि दुसऱ्या धान्य कोठारमध्ये जाण्यासाठी हा एक रस्ता आहे आपण इथं पाहतो. हे पूर्ण धान्य कोठार इथून आपल्याला पाहायला मिळते. तर अशी एकूण आपल्याला 3 धान्य कोठार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हाच तो बुरुज जो आपल्याला खालून रस्त्यावरून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्वराज्याचा भगवा कसा डौलाने आपल्याला या ठिकाणी फडकताना आपल्याला दिसतोय. समोरच आपण जर पाहिलं तर गाव आपल्याला दिसतात. झुंजार बुरुज म्हणून आपण याला बोलत होतो, पण हा झेंडा बुरुज आहे. तर अशा प्रकारे आपण गोराईगडाच्या सर्वात शेवटचा जो बुरुज आहे झेंडा बुरुज त्या ठिकाणी आपण आलोय. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवा आहे. तर हा किल्ल्यावरचा सर्वात शेवटचा जो आपण भाग पाहिला तो भाग म्हणजे हा झेंडा बुरुज. मित्रांनो, पूर्ण आपण हा किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवा असल्यामुळे आपण ड्रोन फ्लाय करण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी ड्रोन फ्लाय झाला नाही. तर असो, तर या ठिकाणी असं किल्ल्यावरती महत्त्वाचे काही वास्तू आहेत ते वास्तू आपण पाहिल्यात. आणि परत जेव्हा आपण पुन्हा येऊ तेव्हा नक्कीच आपण अजून पूर्ण ड्रोनच्या रूपाने आपण त्याला पाहणार आहेत. तर या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ थांबवतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर चला, लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय.